नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण भूगोल विषयातील किंवा भूगोल या विषयातील महत्त्वाचा घटक जो आयोगाला आयोगाच्या धर्तीवरती प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला आवर्जून पाहायला मिळतो. तो म्हणजे कोणता असणार आहे? घाटांचा उल्लेख किंवा कोणत्या 2 शहरांना हे घाट जोडले जातात. आजचा आपला टॉपिक कोणता असणार आहे? महाराष्ट्रातील प्रमुख घाट हा टॉपिक असणार. तर सगळ्यात महत्त्वाची संकल्पना जर घाटांविषयी चर्चा करायची झालं, तर आयोग याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारतो, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न त्यात विचारले जातात, त्याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची चर्चा करूया. आधी प्रथम आपण बघू, की घाट म्हणजे काय असतं? हं, जसं की तुम्हाला सांगितलं, की महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आपण अभ्यासली आहे किंवा आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा राजकीय आणि प्राकृतिक भूगोल बहुतांश सगळा कंप्लीट केलाय. नंतर त्याच्यावरती जो महत्त्वाचे पॉइंट्स राहिलेत, जसं की शिखरांची उंची असेल, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यांचा क्रम असेल शिखरांचा, महत्त्वाच्या डोंगर रांगा असतील. मग सह्याद्रीची डोंगर रांगा आहे, त्या सह्याद्रीच्या उपरांगा आहेत, जसं की सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आहे, शंभू महादेव डोंगर रांगा आहे. त्या झाल्या सह्याद्रीच्या प्रमुख डोंगर रांगा. त्याच्यासोबतच महाराष्ट्राच्या उत्तरेला पूर्व-पश्चिम विस्तारलेला सातपुडा पर्वतरांग. त्या सातपुडा पर्वतरांगेला छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 4 राज्यांमध्ये स्थानिक नावं कोणती-कोणती आहेत? जसं की नंदुरबारमध्ये त्याला तोरणमाळचे डोंगर म्हटले जातात. ते जर अमरावती जिल्ह्यामध्ये गेलो, तर सातपुडा पर्वतरांगेला अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगडचे डोंगर म्हटले जातात. हे ठराविक घटक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग त्या डोंगर रांगेतील उंचीचं शिखर कोणतं? ठिकाण कोणतं? हा घटक आहे. मग हे घाट त्याच्याशी निगडीतच आहेत. हे आपल्याला माहिती आहे, की उतारानुसार 3 प्रकार कोणते केले होते आपण महाराष्ट्राचे? तर महाराष्ट्राचे उंचीनुसार किंवा भूरूपाच्या स्वरूपानुसार 3 प्रकार केले. या बाजूचा जो समुद्रालगतचा भाग आहे, त्याला आपण कोकण म्हटलं होतं. त्याला आपण काय म्हटलं होतं बाळांनो? कोकण म्हटलं होतं. हा जो पूर्ण भाग आहे, याला आपण पठार म्हटलं होतं. आणि हा जो ब्राउन कलरचा कलर दिसतोय, रंग दिसतोय, त्याला आपण काय म्हटले होते? सह्याद्री पर्वतरांग म्हटले होते. काय म्हटली होती? सह्याद्री पर्वतरांग. हे उंचीनुसार आहे. सर्वाधिक उंची या सह्याद्री पर्वतरांगेची आहे. त्याच्यानंतर उंची कमी सरासरी 450 मीटर, 450 मीटर उंचीचं कोण आहे? महाराष्ट्र पठार, सह्याद्रीचं पठार आहे. आणि कोकणाची उंची आपण जेमतेम 15 मीटर पासून किंवा 5 मीटर खलाटी आणि वलाटी दोन्ही मिळून जर केली, तर 300 मीटरपर्यंत जास्तीत जास्त उंची सह्याद्री आपल्या कोकण भागाची जाते किंवा प्राकृतिक विभागाची जाते. त्याच्यानुसार मे बी तुम्हाला सोपा प्रश्न म्हणून याच्या क्रमनुसार विचारतील. उंचीनुसार क्रम यांचा लिहा. मग आता याच्यामध्ये जे पठारावरचे रहिवासी माणसं असतील, व्यक्ती असतील, त्यांना समुद्राच्या किनारी पर्यटनासाठी जायचं आहे किंवा व्यापारी मार्गासाठी या बाजूला जी बंदरं आहेत, सगळ्यात महत्त्वाचं मुंबईशी निगडीत असणारं बंदर असेल, दिघी बंदर असेल, सिंधुदुर्गमधलं काही बंदर असतील, रायगडमधली, रत्नागिरीतली काही महत्त्वाची बंदरं असतील. त्या बंदरावरती या पठारावरच्या लोकांना, देशाच्या लोकांना जर यायचं असेल, तर ते कसे येणार आहेत रे? तर या सह्याद्रीचा डोंगर रांगांमध्ये, पर्वत रांगांमध्ये जिथं कमी उंचीचा प्रदेश असेल, कमी उंचीचा जिथं प्रदेश असेल, कमी उंचीचा प्रदेश, त्या कमी उंचीच्या प्रदेशाचा वापर काय केला जातो? वाहतुकीसाठी केला जातो किंवा प्रवासासाठी केला जातो किंवा एका भागाकडून दुसऱ्या भागामध्ये विस्थापित होण्यासाठी केला जातो. ठीक आहे. मग याला बोलीभाषेत 2 आहेत. कमी उंचीचा जो प्रदेश आहे, त्या प्रदेशाला एक तर म्हटलं जातं, खिंड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? खिंड म्हटलं जातं. आणि जर त्याचा वापर आपण वाहतुकीसाठी, पर्यटनासाठी किंवा दळणवळणासाठी करत असू, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? घाट म्हणणार आहोत. आपण काय म्हणणार आहे? घाट. आणि आजच्या आपल्या या लेक्चरचं महत्त्व काय आहे? तर आपण घाटांचीच माहिती पाहणार आहोत. आता याच्यासाठी तुम्हाला संदर्भ ग्रंथ कोणते वाचायचे असतील तर, सगळ्यात महत्त्वाचं सौदी सरांचं बुक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये डिटेल माहिती आहे आणि कलरफुल रंगीबेरंगी चित्रांमध्ये पाहायचं असेल चित्रांमध्ये, तर तुम्ही दीपस्तंभ पब्लिकेशनचं बघू घेता. तर तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशनचं जर बुकचं पीक पाहायचं असेल, तर तुम्हाला या पद्धतीने दीपस्तंभच्या बुकमध्ये सुद्धा सगळा डेटा कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला या घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम सुद्धा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे दीपस्तंभच्या बुकमध्ये हा जो घाट असणार आहे, तो महाराष्ट्राच्या उत्तरेला घाट असणार आहे. तिथून असा क्रम सुरू होतो. एवढे नंबर ऑफ घाट किंवा अनेक संख्येनं जेवढे शक्य असतील तेवढे सगळे घाट दिलेत. आणि याच्या बाहेर एक्झाममध्ये किंवा आयोगाच्या पेपरमध्ये प्रश्न जात नाही, हे लक्षात ठेवायचं. आता याच्यातले महत्त्वाचे घाट तर आपण बघणार आहोतच. जसं की बघा इथं पहिलेच 2 घाट दिलेले आहेत तुम्हाला. अजिंठा घाट आणि औट्रम घाट. ज्याला औट्रम घाट म्हणजेच कन्नड घाट म्हणून. हा जो अजिंठा घाट आहे, कोणत्या 2 शहरांना जोडतो?
तर जळगाव संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या दोन जिल्ह्यांना किंवा दोन शहरांना जोडणार आहे. तर तुम्ही संभाजीनगरचे असाल, तुम्ही जळगावला प्रवास करताय, तर तुम्हाला कोणता घाट लागतो रे? कन्नड घाट लागतो, ज्याला आपण ऑट्रम घाट म्हणतो. सॉरी, धुळे. औरंगाबाद टू धुळे असणार आहे. आणि तेच जर तुम्ही संभाजीनगरवरून जळगावला जाणार असाल, तर तुम्हाला कोणता घाट लागतो रे? तर तो आहे अजिंठा घाट. अजिंठा वेरूळ लेण्यांमधून पास होऊन तुम्हाला जायचं, मग त्या घाटाला नाव काय दिले? अजिंठा घाट दिलाय, की जो वाघूर नदीच्या काठी असणार आहे. बरोबर आहे का? त्या डोंगर रांगांच्या दरम्यान कोणती नदी वाहतीये? वाघूर नदी वाहतीये. मे बी राज्यसेवेत सॉरी भूगोलाच्या वेळेस प्री पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेच्या वेळेस तुम्हाला हे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की ह्या ज्या अजिंठा वेरूळ लेण्या आहेत, त्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ते तर विचारलं जाईलच. पण त्या कोणत्या नदीच्या काठी आहेत असा सुद्धा प्रश्न विचारेल. त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, की वाघूर नदीच्या काठी आहे. ठीक आहे. आता वन बाय वन याच्यातले सगळे घाट बघण्यापूर्वी आपण काय करूया, मी पेजवर एका जे घाट रेखाटले ते महत्वाचे घाट आपण पहिल्यांदा काय करूया, बघून करूया. तुम्हाला सुद्धा याच पद्धतीनं मोकळ्या किंवा कोऱ्या पानावर तुम्हाला अशा प्रकारचे सगळे घाट ड्रॉ करता आले पाहिजे. थोडंसं महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपल्याला लोकेशन म्हणा किंवा त्या शहरांची स्थिती, स्थान कुठं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. जसं की पुण्याला जर मध्यवर्ती पकडलं, पुण्याच्या उत्तरेला नाशिक आहे माहिती असणं गरजेचं आहे. थोडंसं दक्षिण आणि आग्नेयच्या भागात नगर आहे. ते जर अजून इकडे पुढे पाहिलं तर या बाजूला कोण आहे रे? या बाजूला छत्रपती संभाजीनगर आहे. छत्रपती संभाजीनगर आहे. या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवास करताना एक धुळ्याला जाताना आणि दुसरा कोणता रे? जळगावला जाताना. हे दोन महत्वाचे घाट महाराष्ट्राच्या उत्तरेला आहेत. आता दोन प्रकारचे प्रश्न पडतात. इथं हे मी जे घाट रेखाटलेत, हे घाट आहेत सह्याद्रीच्या रांगेशी निगडीत, की ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न असतात. हालाकी जे महाराष्ट्राच्या उत्तरेला दोन आहेत, कोणता? समजा इकडून जळगावला जात असताना, इकडून समजा आपण जळगावला जात असतो, प्रवास करतोय जळगाव, तर त्यावेळेस घाट कोणता पाहिला आपण? तर अजिंठा घाट पाहिला. कोणता घाट पाहिला पहा? अजिंठा घाट पाहिला. कारण की अजिंठा लेण्यांपासून जातो म्हणून. जर तेच तुम्हाला छत्रपती संभाजीनगरकडून धुळ्याला जायचं असेल, धुळे, तर कोणता घाट आपण अभ्यासला? एक होता कन्नड घाट आणि त्याच कन्नड घाटाचं नाव काय होतं रे? औट्रम घाट. कोणता घाट? औट्रम घाट असं त्याचं नाव आहे. दोन्हीपैकी कोणतंही नाव तुम्ही वापरू शकता. बरं का? तसंच पुन्हा तुम्हाला धुळ्यावरून नाशिकला यायचं असेल, तर कोणता घाट लागतो? लळिंग घाट लागतो. कोणता घाट लागतो बाळांनो? लळिंग घाट. लळिंग घाट. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग आता हळू आपण काय करूया? लिंक लावत जाऊया. तर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून निघालात, जळगावला गेलात, अजिंठा घाट लागला. तुम्ही जिथं लेण्या पाहिल्या अजिंठ्याच्या. पुन्हा तुम्हाला असं वाटलं की परत संभाजीनगरला यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला धुळ्याला जायचं आहे. तर कोणती? औट्रम घाट किंवा कन्नड घाट. धुळ्यावरून तसंच पुढे तुम्हाला नाशिकला यायचं आहे, तर कोणता घाट लागेल? लळिंग घाट लागेल. आणि आता इथून पुढचे सगळ्यात महत्त्वाचे. हे सह्याद्रीच्या उपरांगेतील घाट आहे. कोणता? अजिंठा आणि कन्नड घाट. सह्याद्रीची कोणती उपरांग असेल? तर सातमाळा, अजिंठा डोंगर रांगेतील हे दोन घाट आहेत. त्याच्यानंतर आपण आलो नाशिककडे. बघा थोडंसं लक्षपूर्वक बघायचं. नाशिक, ठाणे, नाशिक, मुंबई, नाशिक, पुणे आणि नाशिक आणि नगर. हे 4-5 जिल्हे किंवा ठिकाणं तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात राहील, तर पुढच्या ऑटोमॅटिक नकाशामध्ये घाट तुम्हाला रेखाटता येतात. आणि शक्यतो मोकळ्या ब्लँक नकाशामध्येच तुम्हाला काय करायचे ते रेखाटायचा प्रयत्न करायचा. जसं की बघा, आपण जर नाशिकला इथं थोडंसं मध्यवर्ती बघितलं आणि पाहिलं, तर नाशिकवरून धुळे किंवा धुळे नाशिक शहरांना जोडणारा लळिंग घाट झाला. नाशिकवरून ठाण्यावर जाताना कोणता घाट लागतो रे? शिरघाट. कोणता घाट लागतो? शिरघाट. थोडंसं आपल्या बॉडी स्ट्रक्चरला जरी कंपेअर केलं तर लक्षात येऊन जाईल. शिरघाट म्हणजे सगळ्यात वरचा घाट असेल, शिरघाट. पण पुस्तकामध्ये आयोगाने जेव्हा जेव्हा प्रश्न विचारलाय, त्यावेळेस सगळ्यात उत्तरेला शिरघाट असा उल्लेख केलेला नाही. तर सिक्वेन्सनुसार उत्तरेकडून दक्षिणेच्या क्रमामध्ये सुरुवात थळघाटापासून होते. थळघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो रे? नाशिक, मुंबई या दोन शहरांना जोडणारा थळघाट. त्याला अजून एक नाव काय आहे? कसारा घाट. कोणता घाट? कसारा घाट. बघा, नाशिकवरून धुळे शिरघाट, नाशिक, मुंबई कसारा किंवा थळघाट. चला, नाशिकवरून पुण्याला किंवा पुण्यावरून नाशिकला जाणारा कोणता? चंदनपुरी घाट आहे. बरं आहे का? चंदनाचा टिक्का लावून जावं लागतं. म्हणजे जसं की समजून नाशिकचं त्र्यंबकेश्वर शहर आहे, ठिकाण आहे, पवित्र तीर्थस्थळ आहे. तिथं काय रे? महाकुंभ मेळा भरतो का? कुंभमेळा भरतो. तर त्यावेळेस जाताना पुण्यातली लोक काय करतात? चंदन लावतात कपाळाला आणि नाशिकला जातात. या पद्धतीने लक्षात ठेवा. आता अजून एक घाट लागतो बघा, अहमदनगरवरून ठाण्याला. आता अहमदनगरवरून ठाणे म्हणा किंवा अहमदनगर, कल्याण, ठाणे. अहमदनगर, कल्याण, ठाणे
किंवा कल्याण मार्गे ठाण्याला जायचं असेल अहिल्यानगरवरून, तर कोणता घाट लागतो रे? माळशेज घाट लागतो. कोणता घाट लागतो? सगळ्यात महत्वाचा माळशेज घाट. आता हे नाशिक शहराशी निगडीत झालं. आता थोडंसं पुण्याकडे येऊया. आता थोडंसं काय करूया? पुण्याकडे येऊया. त्यावेळेस तुम्ही पुण्यातून मुंबईला प्रवास करणार, त्यावेळेस लक्षात ठेवायचं सगळ्यात क्राउडेड किंवा जास्त ट्रॅफिक असणारा नॅशनल हायवे कोणता लागतो? तर नॅशनल हायवे 48 जुना NH4 किंवा NH4 राष्ट्रीय महामार्ग 4. पण आत्ताचा कोणता? राष्ट्रीय महामार्ग 48. पुणे मुंबईवरून ज्या शहरांना जोडण्यात येतो तो म्हणजे कोणता? बोरघाट. एवढं ट्रॅफिक असतं की गाडीत बसून आपल्याला बोर होतं, म्हणून त्याला लक्षात ठेवायचं कोणता घाट? बोरघाट लक्षात ठेवा. तसंच समजा नाशिकवरून तुम्ही रायगडला जाता. रायगडची उंची खूप आहे गडाची. आपल्याला रायगड चढत असताना आपल्याला सारखी सारखी तहान लागते. तर लक्षात ठेवायचं तहानेवरून लक्षात ठेवायचं ताम्हिणी घाट. कोणता घाट? पुणे रायगडला जोडणारा ताम्हिणी घाट. समजा पुण्यावरून तुम्हाला महाडला जायचं आहे, महाडच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे, तर तुम्हाला कोणता घाट पार करावा लागतोय? वरंधा घाट पार करावा लागतो. तसंच महाडवरून पुढे तुम्हाला कुठे जायचंय? महाबळेश्वरला. कुठे जायचं तुम्हाला? पुणे, महाड, महाबळेश्वर. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहेत बाळांनो? घाट लक्षात ठेवायचे आहेत, ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. कोणता झाला? वरंधा घाट झाला. लक्षात ठेवा. बघा कोणते कोणते घाट आपण बघितले ते लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुण्यावरून तुम्ही मुंबईला गेला बोरघाट, पुण्यावरून रायगडला आलात ताम्हिणी घाट, पुण्यावरून महाड महाबळेश्वर करत असाल तर तुम्हाला वरंधा घाट लागतो. कोणता घाट लागतो? वरंधा घाट लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे जर पुढे अजून तुम्ही विचार केला तर हे इथं महाडवरून महाबळेश्वरला जायचं असेल तर कोणत्या घाट क्रॉस करावा लागतो तुम्हाला? पार घाट क्रॉस करावा लागतो. कोणता रे? पार घाट पार करावा लागतो. कोणता घाट? पार घाट पार करावा लागतो. बरं पार घाटाला अजून एक नाव आहे. काय नाव आहे? रणतुंडी घाट. कोणता रे? रणतुंडी घाट. लक्षात ठेवायचं. रणतुंडी घाट. चलो. आता बघा पुण्यावरून साताऱ्याला येताना 2 घाट लागतात वाटेत. एक लागतो कात्रजशी, जे कात्रज शहर आहे पुण्याशी निगडीत चिकटीत आहे, चिकटूनच आहे. त्या कात्रजचा घाट. थोडंसं अजून थोडंसं पुढे आलं तर कात्रज पासून पुढे आल्यानंतर तुम्हाला एक खंडाळ्याचा घाट किंवा खंबाटकीचा घाट लागतो साताऱ्याला. म्हणजे पुणे सातारा 2 घाट. एक कात्रजचा घाट आणि एक खंबाटकी किंवा खंडाळा घाट. आता हे 2 घाट वेगवेगळे आहेत, पण पुस्तकामध्ये तुम्हाला किंवा म्हणून दिलेले असते. किंवा म्हणून. पण लक्षात ठेवायचे 2 वेगवेगळे घाट आहेत. आता जरा थोडं साताऱ्याशी निगडीत आहे तर थोडं वाई आणि पाचगणी बघूया. वाई आणि पाचगणीचा विचार केला तर वाई कुठपर्यंत पसरले म्हणायचं? पाचगणीपर्यंत पसरले. म्हणून कोणता घाट लागतो? पसरणी घाट. वाई कुठपर्यंत पसरले? पाचगणीपर्यंत पसरले. म्हणून कोणता घाट झाला रे? पसरणी घाट. आता थोडंसं पुण्यावरून सातारा आणि साताऱ्याहून पुढे कुठे येतो आपण? कराडला येतो. तर बघा कराडवरून जर तुम्हाला कोकणात उतरायचं असेल तर चिपळूणला जायचंय तर कोणता घाट लागतो? कुंभार्ली घाट लागतो. कोणता घाट लागतो बाळांनो? कुंभार्ली घाट लागतो. हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि समजा जर तुम्ही साताऱ्यावरून डिरेक्टली जर तुम्हाला महाबळेश्वरला जायचं असेल, साताऱ्यावरून डायरेक्ट जर महाबळेश्वरला जायचं असेल, तर तुम्हाला कोणता घाट पार करावा लागतो? केळघरचा घाट. मी इथं लिहितो वाटलं तर. थोडंसं मी कलर बदलतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असा कलर बदलल्यावर मी जर साताऱ्यावरून महाबळेश्वरला जायचं असेल, तर कोणता? केळघरचा घाट. कोणता बाळा? केळघर घाट. केळघरचा घाट. आता मी घाट शब्द लिहित नाही, लक्षात ठेवा. आता अजून एक वाटेत घाट लागला कोणता? बारामतीचा. कोणता घाट आहे? पुण्यावरून बारामतीला जाताना काय लागलं पाहिजे तुमच्या गाडीला? दिवा असणं गरजेचं आहे. पुणे बारामती दिवे घाट. पुणे बारामती दिवे घाट. आणि हे जे सगळे घाट मी तुम्हाला सांगतोय, हे सगळे घाट तुम्हाला एक्झाम मध्ये केव्हा ना केव्हा परीक्षेत विचारले. जोड्या लावायचा असेल तर 4-4 घाटांची जोडी येते. तो 4 घाट तुम्हाला लक्षात येतात. त्यापैकी एखादा जरी घाट तुम्हाला पाठ असेल, तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय होतं रे? तो क्वेश्चन सोडवणं इझी जातं. पुण्याला मध्यवर्ती पकडा घाट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. समजा पुणे प्रशासकीय विभागातून असाल तर तुम्हाला ते इझी जाईल. तुम्ही जर नाशिक भागात असेल तरी सुद्धा तुम्हाला ते इझी जाईल. तुम्ही कोल्हापूरच्या भागातील सातारा, सांगली, कोल्हापूर भागातले असाल तर तुम्हाला ते इझी जाईल. आता कराडच्या पुढे खाली दक्षिणेला प्रवास केल्यानंतर कोल्हापूर शहर लागतं. मग कोल्हापूरशी निगडीत असणारे काही घाट असणार आहेत. ते पण आपण बघणार आहे. आता या जर यादीचा विचार केला, या यादीमध्ये भरपूर घाट दिलेत. पण जे आत्तापर्यंत आयोगाने विचारले तेच लक्षात ठेवायचं आणि त्याच्या उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम लक्षात ठेवायचा. क्लिअर आहे? आता थोडंसं काय करूया, कोल्हापूर शहराशी निगडीत असणारे घाट बघूया, की जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच. बघा, सगळ्यात दक्षिणेचा, महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेचा म्हणजे तो महाराष्ट्रामधील सर्वात दक्षिणेकडचा घाट, सर्वात दक्षिणेकडचा घाट, सर्वात
दक्षिणेकडील घाट. कोणता घाट आहे? आंबोली घाट. लक्षात ठेवायचं. कोल्हापूरवरून सावंतवाडीपर्यंत येणार आणि सावंतवाडीपासून तुम्ही समजा कर्नाटककडे वळलात, तर तुम्हाला कोणता घाट लागेल? आंबोली घाट लागेल. आणि त्याच्यापूर्वी जर तुम्ही कोल्हापूर मार्गे सावंतवाडी तसेच पुढं गोव्यामध्ये पणजीला गेला, तर तुम्हाला कोणता घाट लागतो? फोंडा घाट लागतो. कोणता घाट लागतो? फोंडा घाट लागतो. पुढे बघा, कोल्हापूरवरून तुम्ही राजापूरला गेलात, तर कोणता घाट लागणार आहे? अनुस्करा. राजा मुस्कुरा आहे असं लक्षात. कोणता? कोल्हापूर, राजा आणि अनुस्करा घाट. कोल्हापूरवरून रत्नागिरीला जायचं असेल तर ऑब्व्हियसली कोल्हापूरची माणसं हापूस आंबा खायला कुठे जातात रे? रत्नागिरीला जातात. कोल्हापूरची माणसं हापूस आंबा खायला कारण रत्नागिरीचा जीआय टॅग असणारा आंबा कोणता? हापूस आंबा. तो सगळ्यांना माहिती आहे. सोबत आता अजून एक महत्वाचा आयोगानं वारंवार विचारलेला हनुमंते घाट. कोल्हापूर कुडाळ. हनुमंते घाट. कोल्हापूर कुडाळ. त्याला जर अजून ट्रिकमध्ये तर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही याला काय करू शकता बघा. तुम्ही याला याला अजून म्हणजे जसं की आंबा, हनुमंतानं, फोडला, आबोलीला दिला. अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर चालेल. फक्त तुम्हाला इकडची नावं लक्षात आली पाहिजे. ओके. आंबा, हनुमंताने, फोंडा घाट म्हणजे फोडला आणि कोणाला दिला? आबोलीला दिला. कोणाला दिला? आबोलीला. आता या मार्गाचं एक गंमत तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण प्रवास करतो कोल्हापूरवरून पुढे सावंतवाडीपर्यंत आपण महाराष्ट्रात आहोत. तिथून 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही लेफ्ट मारला तर डायरेक्ट बेळगावला आणि सरळ पुढे गेलात तर उजव्या हाताला कोण लागणार आहे तुम्हाला? पणजी किंवा गोव्याचा मार्ग लागणार आहे. तो हे घाट एकाच रस्त्याशी निगडीत असणार. कोल्हापूरमधून सावंतवाडीपर्यंत बाहेर यायचं कोंढा घाट आणि तिथून जर तुम्ही इकडे बेळगावकडे गेलात कर्नाटककडे कोणता घाट लागणार? आंबोली घाट लागणार. हे थोडंसं पिक्चराइज किंवा व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. तुम्हाला पेन पेपरवरती ते रेखाटता आलं पाहिजे. बरं आहे का? मग याच्या पलीकडे जाऊन अजून काही भरपूर महत्वाचे घाट आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला महाबळेश्वर, पोलादपूरशी निगडीत असणारा आंबेनळी घाट महत्वाचा आहे. लक्षात येतंय का? त्याच्यात अजून जर पाहायचं झालं तर अजून एक वेली समजा या बाजूला मुंबई आहे वरती. या बाजूला काय आहे? वरती मुंबई आहे. मी थोडंसं इथं काढण्याचा प्रयत्न केलाय का बघा. कारण की मुंबईवरून तुम्हाला जर गोव्याला जायचं असेल, हा मुंबई गोवा महामार्ग आहे. कोणता आहे? मुंबई गोवा महामार्ग आणि याच महामार्गावर तुम्हाला महाड शहर लागणार आहे. कोणतं शहर लागणार आहे? महाड, खेड, दापोली. महाड, खेड आणि दापोली. बरोबर का? आणि या सगळ्यांच्या दरम्यान एक घाट आहे. त्या घाटाचं नाव काय बघा? कशेडी घाट. काय नाव आहे घाटाचं? कशेडी घाट हे नाव. कशेडी घाट. लक्षात ठेवा. मी ज्यावेळी रेखाटतो त्याच वेळी तुम्ही रेखाटायचं काम करा. ओके. सेशन मी जास्त मोठं करणार नाही. घाटांचं सेशन छोटंसं करेन. पुन्हा शिखरांचं एक सेशन छोटंसं करेन. जेणेकरून काय होईल ते तुम्हाला रिकॉल व्हायला मदत होईल. आता बघा जर महाराष्ट्राचा या घाटांचा विचार केला उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम जर काढला. आता त्या बुकमध्ये भरपूर घाट दिलेत. पण आतापर्यंत आयोगानं विचारलेला उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम जर पाहिला, जे बेसिक आहेत तेच बघायचे. जे बेसिक आहेत तेच बघायचे. जसं की सगळ्यात महत्वाचा शिरघाट. सगळ्यात महत्वाचा शिरघाट. मी इथं लिहितो बघा. शिरघाट. त्याच्यानंतर येतो थळघाट. थळघाटानंतर कोणता घेऊ शकता तुम्ही बघा. थळघाटानंतर घ्यायचं असेल तर तुम्ही माळशेज घाट घ्या. ओके. किंवा त्याच्यानंतर तुम्ही नाणेघाट घेतला तरी चालेल. बघा. कोणता? माळशेज घाट. माळशेज घाट. त्याच्यानंतर नाणेघाट. जे आत्तापर्यंत विचारले त्याच वेळी फक्त मी लिहायचा प्रयत्न करतो. ओके. नाणेघाट झाल्यानंतर लिहा चंदनापुरी घाट. चंदनापुरी घाट. चंदनापुरी घाट झाल्यानंतर तुम्ही कोणत्या घाटाकडे या? बोर घाटाकडे या. कोणत्या घाटाकडे या? बोर घाट. बोर घाट झाल्यानंतर तुम्ही कोणता? ताम्हिणी घ्या, वरंधा घ्या, पसरणी घ्या, करत या, कसे आला तरी चालेल. पण सगळ्यात महत्वाचा घाट कोणता कराल तुम्ही? ताम्हिणी घाट घ्या. कोणता घाट घ्या? ताम्हिणी घाट. ताम्हिणी किंवा ताम्हिणी घाट. ताम्हिणी घाटानंतर कोणता घेऊ शकता बघा? ताम्हिणी घाटानंतर हा घ्या दिवे घाट आणि मग वरंधा घाट घ्या. दिवे दिवे घाट मग वरंधा घाट घ्या. ठीक आहे. थोडंसं इथपर्यंत आलो. आता यांना चर्चा करूया आणि पुढे जाऊन नेक्स्ट पेजवर मी राहिलेले कोल्हापूरशी निगडीत असणारे ते लिहितो. बघा सगळ्यात महत्त्वाचं शिरघाट कोणत्या 2 शहरांना जोडतो रे? शिरघाट या बाजूला आहे बघा. तुम्ही ठाणे, जव्हार, पालघर कोणताही लक्षात ठेवा. ठाणे जरी लक्षात ठेवलं तर चालेल. ठाण्यावरून
ठाणे ते नाशिक. मी मुद्दाम थोडासा जास्त वेळ घेतोय जे रिवाइज होईल असं. फळघाट कुठून रे? मुंबईवरून किंवा मुंबई नाशिक. माळशेज घाट कोणता रे? पुन्हा इथल्या ठाणे कल्याण. ठाणे कल्याण आणि इकडचा कोणता भाग आहे? अहिल्यानगर. नाणेघाट कुठला सांगितला? नाणेघाट आहे जुन्नर, पुणे जिल्ह्याचं उत्तरेकडचा तालुका. जुन्नर आणि कल्याण. जुन्नर आणि कल्याण यांना जोडणारा नाणेघाट. चंद्रनापुरी घाट म्हणजे कोणता? नाशिक पुणे किंवा पुणे नाशिक. बोर घाट म्हणजे कोणता सांगितला? मुंबई पुणे मुंबई. बोर होतं प्रवासात, मुंबई पुणे मुंबई. त्याच्यानंतर कोणता? तामणी घाट. रायगडावरती जाताना दमछाक होते, पाणी लागतं म्हणून आपण तामण घेऊन जातो, तामणी घाट. दिवे घाट म्हणजे म्हणजे काय सांगले तुम्हाला? पुण्यावरून बारामतीला जाताना, पुणे बारामती. थोडंसं सेशन लांबेल. वरंधा घाट कोणता सांगितला? जर तुम्हाला पुण्यावरून महाडला जायचंय, पुण्यावरून कुठे जायचंय तुम्हाला? महाडला जायचंय. पुणे महाड, पुणे महाड. क्लिअर आहे? थोडासा उशीर होऊ दे. बघा पुढे. आता इथे झालं. कोणता झाला बघा? वरंधा घाट झाला. वरंधा घाटानंतर जर तुम्हाला अजून कोणता लिहायचा असेल, बघा दिवेघाट, दिवेघाट झाला, वरंधा घाट झाला. वरंधा घाटानंतर याचा नंबर लावा. कात्रजचा घाट, पुन्हा घ्या खंबाटकी घाट, त्याच्यानंतर पसेरणी घ्या, पुन्हा नंतर त्याच्यानंतर केळघरचा घ्या. इथं जिथे लिहिलं तेच बघा. इथून जर चेक केला, पसरणी येईल, केळघर येईल, खाली कुंभारली घाट, खाली कोणता येईल? कुंभारली घाट. त्याच्यानंतर मी आता वरंध्यानंतर डायरेक्ट काय लिहितो? कात्रजचा घाट. कात्रज किंवा खंबाटकी. त्याच्यानंतर उत्तरेला कोणता? किंवा पसरणीचा घाट, पसरणी घाट. पसरणी घाटानंतर अजून कोणता घ्यायचा झाला तर कोणता घेऊ शकता तुम्ही? केळघरचा घाट घ्या. कोणता घाट घ्या? केळघरचा घाट. केळघर. केळघर नंतर कुंभारली घ्या. सरळ याच्या बाहेर आयोग जात नाही. कुंभारली घाट. कुंभारली म्हणजे कोणतं? बरं इथं लिहूया. कात्रज म्हणजे पुणे सातारा. पसरणी म्हणजे वाई पाचगणी. केळघरला कोणता बघितलेला? केळघर म्हणजे साताऱ्यावरून महाबळेश्वरला. बघा सातारा महाबळेश्वर. कुंभारली म्हणजे बघा इकडं कराडवरून चिपळूणला, कराड चिपळूण, कराड चिपळूण. कुंभारली घाटानंतर डिरेक्टली कोणताही विचार न करता जे कोल्हापूरशी निगडीत असणार आहेत तेच घाट घ्यायचे. कोल्हापूरशी निगडीत असणारे तेच घाट घ्यायचे. कोणते कोल्हापूरशी निगडीत होते बघा या स्लाइडमध्ये? आंबा घाट, अणुस्करा घाट, कारण की रत्नागिरीच्या खाली राजापूर आहे. रत्नागिरीच्या खाली कसं आहे? राजापूर आहे. सो एक लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कोणता लिहा बघा? इथे लिहायचा आंबा घाट. कुठं? कोल्हापूरवरून रत्नागिरी. कोल्हापूर रत्नागिरी. त्याच्यानंतर कोणता घ्याल? राजापुराचा अणुस्करा घाट, अणुस्करा. पुन्हा कोल्हापूर राजापूर, कोल्हापूर राजापूर. ठीक आहे. अजून कोणता घेऊ शकताय? अणुस्कर आंबा. आता याच्या पलीकडे डिरेक्टली कोणता घ्या? हनुमंत घाट घ्या. कोणता घाट घेणार? हनुमंते घाट. हनुमंते घाट. कुठून? कोल्हापूरवरून कुडाळ. कुडाळ म्हणजे सिंधुदुर्ग. कुडाळ म्हणजे सिंधुदुर्ग. कुडाळ ज्या भागामध्ये कोकण प्रदेशाची सर्वात कमी रुंदी आहे 40 किलोमीटर, जेमतेम 40 किलोमीटर. म्हणजे सह्याद्रीची पर्वतरांग आणि अरबी समुद्र या दोघांच्या मध्ये अंतर फक्त 40 किलोमीटरचं आहे. कोणता ठिकाण आहे? कुडाळ हे ठिकाण आहे. रांगणा किल्ला. तिथं कोणता किल्ला आहे? रांगणा किल्ला आहे. हनुमंते घाटानंतर लगेच लिहा फोंडा घाट. कोणता घाट आहे? फोंडा घाट. आणि फोंडा घाटाच्या सगळ्यात दक्षिणेला, महाराष्ट्रातला सगळ्यात दक्षिणेचा घाट आंबोली घाट. कोणता घाट? आंबोली घाट. आणि यांच्याशी निगडीत, प्रत्येकाशी निगडीत कोल्हापूर आहे. कोल्हापूर, कोल्हापूर.
ओके. कोंढा घाट म्हणजे कोल्हापूर गगनबावडा, सॉरी, कोल्हापूर आणि सावंतवाडी. सावंतवाडी. आणि या सावंतवाडीवरून तसंच तुम्ही कुठे जाऊ शकता, गोव्याला, पणजी, गोवा पणजी. आणि आंबोली घाट म्हणजे कोल्हापूरवरून सावंतवाडी बेळगाव. मग इथं मी पुन्हा सावंतवाडी आणि पुढे जाऊन बेळगाव. पुस्तकामध्ये तुम्हाला सावंतवाडी बेळगावला आंबोली घाट दिला असेल. हा जर क्रम तुम्ही यशस्वीरित्या जर लक्षात ठेवला, कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुमचा चुकणार नाही. फक्त पीवायक्यूचं अनालिसिस वारंवार करत राहायचं. जर तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस वारंवार करत राहिलात, तर तुम्हाला कोणताही प्रश्न घाटांवरचा चुकणार नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एवढी माहिती काय झाली आपल्या घाटांची झाली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया महाराष्ट्रातील प्रमुख शिखरं पाहूया. थँक यू सो मच.